विनोद आपली जुनी रिक्षा घेऊन प्रवासाच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता. तेव्हा अचानक एका महिलेने त्याला थांबण्याचा इशारा केला. त्याने रिक्षा थांबवली तेव्हा महिला म्हणाली, "माझी गाडी खूप खराब झाली आहे. तुम्ही मला इथून 10 किलोमीटर दूर अंतरावर सोडू शकता का?" तेव्हा विनोद म्हणाला, "मॅडम, पाऊस पडत आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथला रस्ता तर खूपच खराब आहे, म्हणून तिकडे जाऊ शकत नाही." विनोदचा आजचा दिवस खराबच गेला होता. संध्याकाळचे 4 वाजले होते, पण त्याचा काही धंदा झाला नव्हता. जेवढे पैसे झाले होते तेवढ्याचं त्याने प्रवासाच्या शोधासाठी तेल घालवलं होतं. त्याला ती महिला श्रीमंत वाटली. त्याला वाटलं आजचं झालेलं नुकसान या टूरमुळे भरून निघेल. त्यामुळे तो विचार करून म्हणाला, "तुम्ही एक्स्ट्रा पैसे देत असाल तर मी तुम्हाला घेऊन जातो." ती महिला म्हणाली, "तुम्हाला जेवढे हवे तेवढे एक्स्ट्रा पैसे घ्या, पण प्लीज लवकर चला." तो सरळ शब्दात म्हणाला, "600 रुपये घेईल मॅडम." ती महिला थोडी घाबरलेली होती आणि खूपच गडबडीत दिसत होती. ती म्हणाली, "ठीक आहे दादा, घ्या, पण लवकर चला." मग तो त्या महिलेला घेऊन निघाला. रिक्षा चालवत असताना विनोदने बॅक मिररमध्ये पाहिलं. ती महिला 40 वर्षाची वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसत होती. असं वाटत होतं की ती कोणत्या तरी मोठ्या टेन्शनमध्ये आहे. ती सारखा फोन करून हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणत होती, "काही वेळ थांबा, मी येतच आहे." पावसामुळे रस्त्यावर पाणी भरलं होतं आणि खड्ड्यांना चुकवून विनोद रिक्षा चालवत होता. जसा तो एका ठिकाणी पोहोचला, ती महिला म्हणाली, "तुम्ही इथेच रिक्षा थांबवा, मी पुढे चालत जाईल." रिक्षातून खाली उतरल्यानंतर ती पैसे देण्याचा विचार करत होती, पण ती घाबरून म्हणाली, "दादा, पैसे तर गाडीमध्ये राहिले. तुम्ही असं करा, तुमचं नाव आणि ॲड्रेस मला सांगा, मी तुमच्या घरी पाठवून देईन." पैशांचं निमित्त ऐकून विनोदला खूपच राग आला, पण महिलेला टेन्शनमध्ये पाहून त्याने पटकन आपलं नाव आणि ॲड्रेस सांगितला. तिने फोनमध्ये त्याचा ॲड्रेस नोट करून पटकन तिथून निघून गेली. विनोद आपल्या जुन्या रिक्षाला खड्ड्यांपासून वाचवत परत घरी आला. रिक्षा जुनी असल्यामुळे मायलेज पण खूप कमी देत होती. घरी पोहोचला तोपर्यंत घड्याळात डिझेलची सुई लाल निशाण्यावर आली होती. खिशात पैसे तर खूप कमी होते, म्हणून तो त्या दिवशी घरी निघून आला. घरी आल्यानंतर बायकोला सगळी हकीकत सांगितली. ती म्हणाली, "मूर्ख आहात का? रिक्षाच्या भाड्याची उधारी असते का? तुम्ही तर एका अनोळखी महिलेकडून पैसे घेतले नाही. तुम्ही पहा, ती 1 रुपया पण देणार नाही." विनोद म्हणाला, ती महिला खूपच उदास दिसत होती आणि तिच्याजवळ पैसे पण नव्हते. मी तिच्याकडे जबरदस्तीने पैसे कसे मागू? तेव्हा त्याची बायको म्हणाली, "पैसे नव्हते तर रिक्षात का बसवलं? एक तरी असली भंगार रिक्षा खरेदी करून आला आहात आणि वरून पैसे पण घेऊन आला नाहीत. एवढ्या मोठ्या मनाचं व्हायची काय गरज होती? अशानं घर कसं चालायचं?" विनोद बिचारा गप्प झाला. त्याला माहीत होतं, त्याची बायको त्याला तोपर्यंत ऐकवणार होती जोपर्यंत ती महिला पैसे देत नाही. असेच दिवस निघून गेले. ती महिला आली नाही आणि नाही तिने पैसे पाठवले. तरी पण का माहीत नाही, विनोदला विश्वास होता की एक दिवस त्याचे 600 रुपये नक्कीच मिळतील. एके दिवशी तो सकाळी त्याची 30 खटारा रिक्षा घेऊन निघाला. तेवढ्यात एक नवीन रिक्षा त्याच्या घरासमोर येऊन उभी राहिली आणि त्या रिक्षाला चालवत असलेला व्यक्ती रिक्षातून उतरून विनोदला म्हणाला, "दादा, जरा हा ॲड्रेस सांगाल, कोणत्या घराचा आहे?" विनोदने ॲड्रेस पाहिला आणि म्हणाला, "हा ॲड्रेस तर माझ्याच घराचा आहे. मीच विनोद आहे." तो माणूस विनोदला रिक्षाची चावी देऊन म्हणाला, "ही रिक्षा तुमच्यासाठी कुणीतरी खरेदी केली आहे. ही चावी घ्या आणि संध्याकाळी तुमचे पेपर घेऊन या, म्हणजे तुमच्या नावावर रिक्षाचे पेपर तयार करता येतील." मग ती व्यक्ती विनोदला रिक्षाची चावी आणि एक कागद देऊन निघून गेली. विनोद रिक्षाला चालू करून गेटच्या आतमध्ये आला.
त्याची बायको आणि मुलं नवीन रिक्षाला पाहून आश्चर्यचकित झाली. विनोदने तो कागद उघडून वाचला. त्यामध्ये लिहिलं होतं, दादा, मी तीच महिला आहे ज्या महिलेला तुम्ही त्या दिवशी पावसात शहराच्या बाहेर सोडलं होतं. तुमच्यामुळेच मी माझ्या वडिलांचे अंतिम दर्शन करू शकले. त्यामुळे मी तुमची कर्जदार आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि 600 रुपये उधार ठेवले. मी त्याच दिवशी रिक्षातून उतरताना निर्णय घेतला होता की मी तुमचे 600 रुपये परत देणार नाही, पण 600 रुपयांच्या बदल्यात एक नवीन रिक्षा खरेदी करेल, कारण तुमची रिक्षा खूपच जुनी झाली आहे. म्हणून या नवीन रिक्षाला एका बहिणीकडून भेट समजून ठेवून घ्या. तुमची अनोळखी बहीण. त्या कागदामध्ये ना ॲड्रेस दिला होता ना कोणाचं नाव. विनोदच्या बायकोने पण कागदावर लिहिलेले सगळे शब्द वाचले. वाचता वाचता त्या नवरा बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. विनोदची बायको रडत म्हणाली, मला माफ करा. गरिबी आणि आर्थिक तंगीमुळे माझा स्वभाव चिडचिडा झाला आहे. त्या 600 रुपयांसाठी मी रोज तुम्हाला ऐकवत होते, ते तर 4 पटीने परत आले आहेत. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.